कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप सोन्नी व दीपक रोडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे वैजापूर रोडने जाणाऱ्या MH20D0999 क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकचा पाठलाग करून तो अडवला. संशयास्पद हालचाली लक्षात येताच ट्रकमधील मालाची खात्री करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या सखोल तपासणी व पंचनाम्यामध्ये तब्बल 24 टन म्हणजे 477 गोण्या बोगस खत आढळून आले. शेतकऱ्याची फसवणूक करणारा व बनावट माल तत्काळ जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बोगस खत बियाणांच्या अवैध व्यवसाय तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असल्याने शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना बिल, परवाना व दर्जाची खात्री करूनच खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहेत. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.